शैलेश शहरातल्या एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये शेफ आहे. शहरात तो त्याची पत्नी बरखा सोबत राहतो. नेहमी त्याला त्याच्या गावाहून म्हाताऱ्या आईचा कॉल येतो. प्रणाम आई. सुखी राहा बाळा. कसा आहेस तू आणि सुनबाई कशी आहे? सगळे ठीक आहोत. आई, तुझी तब्येत कशी आहे? आता माझ्या तब्येतीचं काय आहे बेटा, वय झालंय, कधी नरम तर कधी गरम, असंच चालत राहणार बाळा. आई, तू तुझ्या तब्येतीची काळजी घेत जा. आता माझी काळजी घ्यायला इथे कोणीच नाहीये. तुला कधीपासून सांगते ना की गावी परत ये, पण तू कुठे माझं ऐकतोस? पण आई, मी गावी येऊन काय करू? तिथे एकही मोठं हॉटेल भेटेल नाही. मग मी नोकरी कुठे करू? मग तू इथे तुझं स्वतःचं हॉटेल टाक ना. तुझ्या हाताला गुण आहे, तुला कसली काळजी? हॉटेल टाक, मला खात्री आहे खूप चांगली कमाई होईल तुझी. मी विचार करतो आई. ठीक आहे बाळा, स्वतःची काळजी घे. होय आई. आईने फोन ठेवला आणि शैलेश विचार करू लागला. त्याची बायको बरखा त्याच्या जवळ आली. काय झालं हो? आई, कधीपासून आपल्याला गावी बोलवत आहे. आपल्याला जायचं आहे, पण तिथे काम काहीच नाहीये. आई म्हणते की आपण गावी हॉटेल टाकावं. हा तर चांगला विचार आहे. नाहीतरी तुमच्या हातचं चायनीज लोकांना किती आवडतं. आणि गावी चायनीजचं एकही हॉटेल नाही. कुणी सांगावं आपण भरपूर कमवायला लागू. हो, आणि आपल्याला आईजवळ राहता येईल. तिची तब्येत चांगली नसते आणि मला सतत तिची काळजी वाटत राहते. हो, आपण आईजवळही राहू आणि त्यांची सेवाही करू. बघा, आई लगेच बऱ्या होतील. तर मग लगेचच गावी जाऊया. काही दिवसांनी शैलेश आणि बरखा त्यांच्या गावी निघून गेले. गावी जाऊन त्यांनी आईला सरप्राईज दिलं. अरे बाळा, सुनबाई, तुम्ही खरंच आलात? येणार का नाही? तुला आमची एवढी आठवण येत होती ना. ते तर मी कधीचीच म्हणत होते. बरं, आता हे सांग, काही दिवसांसाठी आला आहात की इथेच राहणार आहात? आता आम्ही इथेच राहणार तुमच्या जवळ. वा, आता कसं बोललीस? आईच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आज एवढ्या वर्षानंतर त्यांची सून आणि मुलगा घरी आले होते. गावी गेल्याबरोबर शैलेशने चायनीज हॉटेलसाठी दुकान शोधायला सुरुवात केली. मोठ्या बाजारात त्याला एक जागा पसंत पडली. शेठजी, मला गावात चायनीज हॉटेल टाकायचं आहे. तुमच्या दुकानाच्या बाहेरची ही जी जागा आहे ती अगदी उत्तम आहे. तुम्ही मला ही रिकामी जागा भाड्याने द्याल का? तरी ही जागा माझ्या काही कामाची नाहीये, तर मी तुला हे भाड्याने देऊ शकतो. मला सांग, किती भाडं देशील? 2000 रुपये. त्या रिकाम्या जागेसाठी शेठला 2000 रुपये पण जास्त वाटत होते. ठीक आहे, दर महिन्याला माझं भाडं वेळेवर देत जा मात्र. आणि दुसऱ्याच दिवशी शैलेशने त्या रिकाम्या जागेवर त्याचं चायनीज काउंटर सुरू केलं आणि तिथेच काही खुर्च्या टेबल पण लावली. आणि संध्याकाळ होताच त्याने त्याचं चायनीज काउंटर सुरू केलं. गावात पहिल्यांदा चायनीज हॉटेल आलं होतं. तेव्हा पहिल्याच दिवशी खूप लोक आले. एक शेजवान फ्राईड राईस दे दादा. मला नूडल्स हवेत. देतो. शैलेश चायनीज बनवू लागला आणि त्याची बायको बरखा ग्राहकांना देऊ लागली. शैलेशने विचार केला होता त्यापेक्षा जास्त चांगला व्यापार होत होता. शैलेश एक कसलेला शेफ होता. त्याच्या कलेत उस्ताद होता. तो मध्येच कढईत तेल टाकून आग लावत असे. त्यामुळे सगळे ग्राहक त्याच्या हॉटेलकडे आकर्षित होत होते. अरे वा, ही तर कमालच आहे. अंकल, तुम्हाला आगीची भीती नाही वाटत? नाही बाळा. शैलेशने आणखी एकदा त्याची आगीची कसरत दाखवली आणि सगळे ग्राहक टाळ्या वाजवू लागले. आणि मग आणखी कितीतरी ग्राहक चायनीज खायला येऊ लागले. पहिल्याच दिवशी शैलेशचं चायनीज काउंटर खूप छान चालू लागलं. मग तर रोज ग्राहकांची गर्दी होऊ लागली. शैलेश चायनीज बनवता बनवता फायर कसरत दाखवू लागला. मित्रा, तू कमाल आहेस. अरे, तुझ्या कसरती सोबतच चायनीजची चवही खूपच छान आहे. हो, धन्यवाद. आम्ही तर बाबा रोज येणार तुझं चायनीज खायला. हो, नक्की या. शैलेश आणि बरखा खूप आनंदात होते की त्यांचं चायनीज गावकऱ्यांना खूप आवडत होतं.
आणि घरी आई आनंदात होती की त्यांचा मुलगा त्यांच्या सोबतच राहत होता. आई, इथे आम्ही शहरापेक्षा जास्त कमवत आहोत. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे बेटा. तू आणि सुनबाई माझ्याजवळ आहात, मी तर याच गोष्टीने आनंदात आहे. आई, हे घ्या तुमचं औषध, आणि आज मी तुमचं आवडतं जेवण सुद्धा केलंय. सुनबाई, किती सेवा करशील, थोडा आराम कर. तुला संध्याकाळी शैलेशला मदतही करायची आहे. ते तर मी करेनच, पण आधी मला वाटतं की तुम्ही अगदी चांगल्या बऱ्या व्हावात, अगदी पूर्वीसारख्या. होईन हो, नक्की होईन. बरखा आणि शैलेश आईसोबत खूप आनंदात होते. शैलेशचं काउंटर चांगलं चालतंय ही गोष्ट दुकानदार शेठला खटकायला लागली. हा चायनीजवाला तर माझ्यापेक्षाही जास्त कमवायला लागलाय. ही जागा माझी आहे, मला काहीतरी करायला हवं. नाहीतर मी एक आचारी कामाला ठेवतो आणि एक चायनीज मी सुद्धा टाकलं तर, आणि हे चायनीज हॉटेल मीच चालवलं तर. नाहीतरी गावकरी चायनीज खायला इथेच येणार. हो, हेच योग्य राहील. आणि मग शेठ शैलेशकडे गेला. शैलेश, आज रात्री ही जागा रिकामी कर. उद्यापासून मला ही जागा हवी आहे. पण असं अचानक कसं शेठजी? अरे, ही जागा माझी आहे. आता मला याची गरज आहे, म्हणून मला परत दे. शैलेश निराश झाला. त्याच्याकडे आणखी कोणताच मार्ग नव्हता. रात्री त्याने ती जागा रिकामी केली आणि मग दुसऱ्या चांगल्या जागेचा शोध घेऊ लागला. दुसऱ्याच दिवशी शेठने तिथे नवीन चायनीजचा स्टॉल लावला आणि एका आचाऱ्यालाही कामावर ठेवलं. गावकरी त्यांच्या सवयीप्रमाणे इथे चायनीज खायला येऊ लागले. एक ट्रिपल राईस, मला एक मंचुरियन सूप आणि नूडल्स. शेठ गल्ल्यावर बसून पैसे मोजत असे आणि त्याचे नौकर ग्राहकापर्यंत पदार्थ पोचवू लागले. पहिल्या दिवशी तर शेठची चांगली कमाई झाली. तो खुश होता. पण काही दिवसांनी गावकऱ्यांना कळू लागलं की आचारी बदलला आहे, कारण चव बदलली होती. आता हे चायनीज एवढं चविष्ट नाहीये. दादा, जुन्या आचाराला परत आणा. आता तो परत कधीच येणार नाही, तो निघून गेला आहे. हे तर खूप वाईट झालं. आम्हाला तर त्याची चव पसंत आहे. अनेक ग्राहक न जेवताच निघून गेले. तिकडे शैलेशने एक दुकान भाड्याने घेतलं आणि त्यातच त्याचं चायनीज हॉटेल उघडलं. त्याने त्याचं किचन बाहेर लावलं, जेणेकरून गावकरी त्याला चायनीज बनवताना पाहू शकतील. आणि जशी त्याने त्याच्या आगीची कसरत करून दाखवली, अरे, हे तर तेच चायनीजवाले दादा आहेत. अरे, आम्ही तुम्हाला केव्हापासून मिस करतोय दादा. शैलेशचे ग्राहक त्याच्या नवीन हॉटेलमध्ये परत आले. शेठचं चायनीज हॉटेल रिकामं झालं. तिथे एकही ग्राहक येत नव्हता. शेठचं नुकसान होऊ लागलं आणि शेवटी शेठला ते चायनीज काउंटर बंद करावं लागलं. शैलेशचं चायनीज काउंटर दिवस रात्र प्रगती करत होतं आणि हे पाहून शेठ मनातल्या मनात जळत होता. बरोबरच बोलतात जुनी माणसं, वाईट कराल तर वाईटच होईल. शेठ शैलेश बरोबर वाईट वागला, पण शेवटी शेठचंच नुकसान झालं.